नमस्कार सगळ्यांना. मी तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळमनुरी येथे कार्यरत आहे. तर आमच्याकडे आता मॅक्झिमम लोक डिबलरवर पेरणी करतात. आता ह्याची ऑपरेटिंग सिस्टीम, आता ह्याच्यामध्ये तुम्ही याच्यातलं अंतर किती असावं. आपल्याला सोयाबीन पेरायचं असेल तर त्या 2 रोपातलं अंतर 8 इंच आणि ही पुली जी असते ही 3 इंचाची असते. तर हे आपलं अंतर मेंटेन करतं याच्यामध्ये. आणि हे एकरी तुम्हाला 8 ते 9 किलो किंवा 10 किलो मॅक्झिमम ह्याच्यातून बियाणं आपल्याला एकरी पेरता येते आणि बियाण्याचा खर्च वाचते. आणि सिंगल एक माणूस सुद्धा पूर्ण टोटल 4 एकर पेरणी एका दिवसामध्ये एक माणूस करू शकते. आता याचा फायदा काय, याच्यात मजुरांची संख्या कमी होते, मजुरांचा खर्च वाचतो, तुमचं बियाणं कमी लागते. सुरुवातीला आपल्याला 75 किलो लागायचं हेक्टरी, नंतर परत आणखी 65 किलो झालं. कमी कमी होत आता एकरी आपल्याला 22 किलो पर्यंत या डिबलरनं जर पेरणी केली तर 22 किलो पर्यंत आपल्याला बियाणं याच्यातून पडते आणि बियाणाचा खर्च कमी होते. आणि याच्यात ॲडजस्टेबल डिस्क असतात, म्हणजे प्रत्येक पिकासाठी तुमचं सोयाबीन असेल, तूर असेल, तुमचं मका असेल, त्याच्यासाठी चाळण्या भेटतात. येतात आम्ही चाळण्या आणल्या नाही तिथं, पण ह्याच्यात चाळण्या भेटतात. आणि हे असते याच्यातून ॲडजस्टमेंट करायची असते. इथं आता हे निघालेलं आहे, याच्या एक नट असते मध्ये, हे नट खोलून याच्यामध्ये चाळणी ॲडजस्ट करायची असते. म्हणजे प्रत्येक बियाण्याची, म्हणजे जे तुम्हाला बियाणं पेरायचं आहे त्या बियाण्याचं तुम्हाला याच्यातून ते चाळणी टाकून त्याच्यात ॲडजस्ट करून मग तुम्हाला बेड सुरुवातीला बेड तयार करून 4 फुटाची बेड तयार करायची. आणि त्याच्यावर सोयाबीन जर पेरायचं असेल तर फक्त 2च ओळी पेरायच्या. 2 ओळी पेरल्या तर त्याच्यामध्ये हवा खेळती राहते, योग्य अंतर त्याच्यामध्ये येतंय आणि उत्पन्नात सुद्धा चांगली वाढ होते. आता याच्यात एक पर्पज आहे की 1 किलोला 1 क्विंटल तुमचं उत्पादन यायलाच पाहिजे. 1 किलो बियाणं जर पेरलं तुम्ही तर त्याच्यातून 1 क्विंटल तुम्हाला उत्पादन यायलाच पाहिजे. तुमचं 12 किलो जर पडलं, 10 किलो जर पडलं तर तुमचं एकरी उत्पादन 10 किलो बियाणं पडलं तर 10 क्विंटल तुमचं यायलाच पाहिजे याच्यामधून. तर हे असं याची सिस्टीम आहे. आणि एक माणूस याला हलकं वजनाला असल्यामुळे एक माणूस व्यवस्थित ह्याच्यात हे करू शकते. एका ठिकाणी 2 बियाणं पडतात, एका ठिकाणी 2 किंवा 1 बियाणं पडतात. आता हे असं हळूहळू हे आता ह्याप्रमाणे एका ठिकाणी 2, आता हे जुनं असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये, पण एका ठिकाणी 1 किंवा 2 बी पडते ते. आणि याच्यामध्ये खर्चात बचत होते आणि उत्पन्नात वाढ होते, म्हणजे शेतकऱ्याचं त्याच्यात फायदा होते त्याला. धन्यवाद.